नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. लातूर स्पेशल निलंगा राईस आज आपण पाहणार आहोत. हा राईस बनवायला अतिशय सोपा असा आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये हा राईस बनतो. तर तुम्ही नक्कीच हा राईस एकदा तरी ट्राय करून बघा. लातूरमध्ये याचे जागोजागी आपल्याला हा राईस गाड्यावर मिळतो आणि चवीला अतिशय स्पायसी आणि छान लागतो. तर बघूयात आपण हा बनवतात कसा. तर इथे मी कढईमध्ये छान आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे 4 चमचे. इथे जिरं घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि इथे चवीनुसार हिंग वापरलेला आहे. थोडासा कढीपत्ता याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. ते हिरवी मिरचीला चिरा करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून याचा तिखटपणा या भातामध्ये छान उतरावा. तर ह्या छान आपल्याला लाल अशा मिरच्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर ह्या मिरच्या परतत आहेत तोपर्यंत मी इथे आलं लसणाची पेस्ट यामध्ये ॲड करून घेणार आहे. आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. इथे मी रेडीमेड घातलेले आहेत. तुम्ही घरी तर पाहिजे तर ही घरी बनवू शकता. तर ही आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड केली की चवीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी फोडणीमध्ये. एक मोठा उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे. तर हा कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. लालसर कांदा आपल्याला परतला की बघू शकता कलर बदलतो कांद्याचा आणि इथे एक टोमॅटो घालून घेतलेला आहे. तर टोमॅटो आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. बनवायला खूप इझी असा हा राईस आहे आणि चवीला खूप भन्नाट लागतो. तर एक मोठा बटाटा इथे मी कापून घेतलेला आहे, त्याची सालं काढून घेतलेली आहेत. तर हा छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता इथे चवीनुसार हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर म्हणजे तिखट घालून घेतले आहे 2 चमचे मी. तुम्हाला थोडं स्पायसी हवं असेल तर अजून 1 चमचा ॲड केला तरी हरकत नाही. घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला आहे. तर गरम मसाला याच्यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याऐवजी तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तरी तो ॲड केला तरी हरकत नाही. इथे 1 वाटी तांदूळ आणि 4 मोठे चमचे मसुरीची डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या तांदळाला भिजवायची गरज नाही. तर बघू शकता हा जो तांदूळ आणि डाळ आहे, इथे स्पेशली मसुराची डाळ या भातामध्ये वापरली जाते. तर 4 चमचे आपल्याला मसुरीची डाळ भरपूर होते. तर बघू शकता 1 वाटी तांदूळ आहे आपला. तर चवीनुसार इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे सर्वप्रथम मी. तर मीठ मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळीमध्ये. तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी इझी असा हा भात आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर 1 वाटी इथे आपला तांदूळ आहे, तर त्याच्या दुप्पट मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे. तर तिथे मसुराची डाळ पण ॲड केलेली आहे, त्यामुळे इथे 2 वाटी पाणी मी इथे घालून घेतलेली आहे. तर पाण्याचं प्रमाण बघू शकता. अशा पद्धतीने जर भात केला तर छान मोकळा असा बनेल. तर यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं साजूक तूप याच्यामध्ये घालून घेणार आहे, जेणेकरून भाताला छान चव येईल. तर बघू शकता छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीरीसोबत फोडणीत मगाशी कोथिंबीर घातली त्याच्यासोबत 1 वाटी छान अशी हिरवी मेथी घातली जाते. पण माझ्याकडे मेथी नसल्याने मी इथे कसुरी मेथी थोडीशी वापरलेली आहे. तर तुमच्याकडे जर मेथी फ्रेश असेल तर नक्की वापरा, ह्या भातामध्ये खूप छान लागते. तर हा बघू शकता हेल्दी असा राईस तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर याला छान आपल्याला व्यवस्थित 10 मिनिटांनी छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा भात छान शिजेल. हलवल्याने आपल्याला वरचा भात तसाच राहणार नाही, व्यवस्थित शिजल्या जाईल. तर बघू शकता अशा पद्धतीने हा भात आपला रेडी झालेला आहे. तर थोडासा गरम आहे त्यामुळे, नाहीतर हा थंड झाल्यावर अतिशय मोकळा असा बनतो. तर बघू शकता कांदा, टोमॅटो, बटाट्याचाच वापर केला आहे. आलं लसणाची पेस्ट यामध्ये जरूर घाला, त्याने चव जास्त छान येते. तर बघू शकता बनवायला सोपा आणि टेस्टी असा हा निलंगा राईस तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही
एकदा तरी करून पहा. रात्रीच्या जेवणासाठी हा हेल्दी असा राईस ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.